ज्या गावाला कोण ओळखत सुद्धा नव्हतं त्या गावाला फेमस केलं या बर्फीने। आपण आलोय महाराष्ट्रातल्या टिपकुर्ली गावामध्ये। प्रयोग म्हणून केलेल्या बर्फीला अमेरिकेतून सुद्धा मागणी येईल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। अमेरिका, रशिया अशी जाणारी विमानानं जाणारी लोक आम्हाला अजून वजन किती आहे विचारतात। वजन करून येथून ती प्रवासाला घेऊन जातात। शेजारच्या हॉटेलवाल्याने बर्फी कशी बनवायची याची आयडिया सांगितले नसल्यामुळे त्यांनी स्वतःच बर्फी बनवायचा प्रयोग सुरू केला। इथं बर्फी तिच्या दुकानात येत होता, ती मला दिली नाही, त्याच्या कारणानं मी बर्फी स्वतः दुधाची बर्फी तयार करायचा निर्णय घेतला। सुरुवात झाली त्यावेळेला खचून 2 रुपयानं बर्फी विक्री करत होतो। प्रयोग सक्सेस झाला आणि आज 130 लिटर दुधामध्ये जवळजवळ 50 किलो बर्फी तयार होती आणि साधारण बर्फीची किंमत बघा, किलोला आम्ही 360 रुपये घेतो, एका नगाला 13 रुपये घेतो। अशी आता सध्या विक्री आमच्याकडे सध्या चालू आहे। जवळपास 35 वर्ष झाली, पण बर्फी आजही पारंपरिक पद्धतीनेच बनवली जाते। 13 लिटर दूध आहे। 13 लिटर दूध 50% आटल्यानंतर आम्ही साखर घालतो। साखर घातल्यानंतर बासुंदी तयार होते। बासुंदीनंतर हा कुंदा तयार होतो आणि कुंद्यानंतर बर्फी तयार होते। बर्फीप्रमाणेच मालकांचा स्वभाव सुद्धा गोड असल्यामुळे या विठ्ठलाई बर्फीसोबत ग्राहकांचं एक अतूट नातं जोडलं गेलं।